श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की उद्या जो पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतो, भगवान विष्णूंची सेवा करतो. उद्या श्रावणी सोमवार असल्यामुळे देखील आपण शिवशंभूंची सेवा करणार आहोत. तर त्याचप्रमाणे पौर्णिमेला, अमावस्येला आपण वेगवेगळ्या सेवा करतो, त्याही विशेष आपल्या मुलांसाठी करतो. तर काही वेळा मुले खूप चिडचिड करतात, काही त्यांच्या गोष्टी मनासारख्या झाल्या नाही तर आदळआपट करतात. तर यावरती आज आपण असे काही उपाय सांगणार आहोत की ज्या गोष्टी काय आहेत त्या उतरून टाकल्याने देखील आपल्या मुलांची प्रगती होते. तर हे उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. तर चला तर मग पाहूयात की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती पाहणार आहोत. पौर्णिमा असल्यामुळे किंवा श्रावण महिना असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेला किंवा श्रावणी सोमवारी, श्रावण महिन्यामध्ये काय वेगवेगळ्या सेवा करू शकतो याविषयीची वेगवेगळी माहिती दिली आहे. मात्र दर अमावस्येला, पौर्णिमेला आपण आपल्या घरासाठी, आपल्या पतीसाठी किंवा मुलांसाठी वेगवेगळ्या सेवा करत असतो. तर अमावस्या पौर्णिमेचा आपल्या मानवी शरीराशी असा संबंध आहे. म्हणजे आपल्या अमावस्या पौर्णिमेनुसार आपल्या मानवी शरीरातले ज्याप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी येते त्याप्रमाणे आपल्या मानवी शरीरात देखील बदल होतात. त्या आपल्या शरीरातली पाण्याची पातळी देखील कमी जास्त होतात. त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर होतो, म्हणजे आपली चिडचिड दिसून येते. किंवा आपण कित्येक वेळा म्हणतो की आज अमावस्या म्हणून याची चिडचिड वाढली किंवा आज पौर्णिमा आहे म्हणून हा त्रास देतो. तर ह्या गोष्टी आपल्या या गोष्ट म्हणजे ज्या अमावस्या पौर्णिमा त्याच्याशीच निगडीत आहे. तर आपण आपल्या मुलांसाठी म्हणा, आपल्या घरासाठी किंवा आपल्या परिवारासाठी अमावस्या पौर्णिमेला काही असे उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्याला या समस्येमधून आपल्याला सुटकारा मिळेल आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ववत व्यवस्थित होतील. तर आपण हे उपाय नेहमी करायचे आहे. म्हणजे आता आपण ही पौर्णिमा आहे, मी हा उपाय केला पण काही फरकच दिसला नाही, असंच करून चालत नाही. हे उपाय आपल्याला सतत करत राहावे लागतात. ज्याप्रमाणे आपण घरात सुखशांती राहू, आपल्याला समृद्धी राहो, भरभराट यावं, त्यानंतर लक्ष्मी माता यावं, त्याच्यानंतर ती स्थिर राहावी म्हणून आपण वेगवेगळे उपाय करतो. घरात नेहमी स्वच्छता टापटीप ठेवतो, कुठेही घाण ठेवत नाही. त्याचप्रमाणे हे जे काही उपाय असतात की जे सतत केल्याने आपल्या मुलांवरची जी वाईट नजर दोष असतो, नजर बाधा असते, त्यांच्या जे नैराश्य असतं, नकारात्मकता असते, ती हळूहळू कमी होते आणि आपल्या मुलांचं प्रगती होते. ज्या अडचणी असतात, त्यांच्यातले दोष असतात ते दूर होतात. तर या अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपण ज्या करायच्या आहेत. तर आपण पौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी घरामध्ये स्वच्छता करतो, हळदीचं लेपन करतो, त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या विष्णू भगवानांच्या, माता लक्ष्मीच्या सेवा करतो. त्याचप्रमाणे आपण नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठायचं आहे. आपले जे सगळे विधी आहेत, म्हणजे अंघोळ वगैरे उरकल्यानंतर आपण देवपूजा करायची आहे. देवांच्या आपण यथासांग पूजा झाल्यानंतर आपण आपल्या वेगवेगळ्या सेवा झाल्यानंतर आपण हे उपाय आपण तिन्ही संजेला करायचा आहे. हा जो मी उपाय सांगणार आहे आणि तिन्ही संजेलाच का करायचं की लक्ष्मी माता येते आणि ज्या नकारात्मकता, वाईट शक्ती आहेत त्या आपण या वेळेतच आपण बाहेर काढू शकतो. त्यामुळे आपण हा उपाय जो करणार आहोत तो अमावस्या पौर्णिमेला कधीही करू शकतो आणि उद्या नारळी पौर्णिमा आहे तर त्या दिवशी आपण ही विशेष सेवा करायची आहे. तर आपली मुलं आपल्याबरोबर राहत असतील किंवा दूरदेशी जरी राहत असतील तरी आपण हा उपाय करू शकतो. त्यांच्या नावाने जरी आपण या गोष्टी त्यांना समोर असं धरून जरी ह्या 7 वेळा या गोष्टी उतरून टाकल्या आणि ह्या एका पुरचंडीमध्ये जाळून टाकल्या तरी त्यांच्यावरचे जे अनिष्ट गोष्टी आहेत, त्यांच्या मागच्या ज्या इडापिडा आहेत त्या सगळ्या जळून खाक होतात आणि आपल्या मुलांवरची सगळी संकटे दूर होतात. तर आपण काय करायचं आहे, आपल्या संध्याकाळचे दिवे लागणी करून घ्यायचे आहे, आपल्या देवाला धूपदीप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मुलांसाठी, म्हणजे आपल्याला 2 मुलं असतील तर ह्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहे. 1 मुलगा असेल तर एकाच आपण ताटामध्ये ह्या गोष्टी घेऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण खडे मीठ घ्यायचे. जर आपल्याकडे खडे मीठ नसेल तर साधं मीठ जरी आपण घेतलं तरी चालेल. खडे मीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच प्लेटमध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, कारण पिवळी मोहरी आपल्या म्हणजे ज्या घरातील असो, आपल्या माणसातली असो, मानवी शरीरातली असो, नकारात्मकता दूर करते, ती तेवढी प्रभावी असते. त्यामुळे आपण पिवळी मोहरी घ्यायची. जर पिवळी मोहरी नसेल तर आपण काळी मोहरी जरी घेतली तरी चालू शकेल, ती थोडी घ्यायची आहे.
3 ते 5 आपण विषम संख्येत लाल मिरच्या जर आपल्याकडे असतील तर अख्ख्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. 3 घेतल्या तरी चालतील, 5 घेतल्या तरी चालतील, त्या घ्यायच्या आहे. त्या प्लेटमध्ये आपण अशा ह्या 3 वस्तू ठेवायच्या आहे. आणि सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे तुरटी. तुरटी ही अत्यंत प्रभावी आहे. आपल्यातलं जी नकारात्मकता असते, नजर दोष असेल, आपल्याला कोणी जे जादूटोणा केलेला असेल ते प्रभावीपणे काढून टाकते. त्यामुळे तुरटीचा एखादा छोटासा तुकडा आपण अवश्य याच्यामध्ये ठेवायचा आहे. आणि मग आपण ही जी गोष्ट म्हणजे हे जे उतारा किंवा याला जर आपण म्हणू की नजर काढण्यासाठीचा हे उतरून टाकण्याच्या गोष्टी आहेत, ती प्लेट 7 वेळा आपण आपल्या मुलाच्या मुलीच्या वरून उतरून टाकायचं आहे. म्हणजे आपण क्लॉकवाईज जे घड्याळाप्रमाणे आपण जे फिरवायचं आहे. आणि हे करताना आपण श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनात म्हणायचं की सर्व इडापिडा जाऊ द्या, माझं मूल व्यवस्थित वागू द्या, त्याच्या मागच्या जेवढ्या कटकटी असेल तेवढ्या जाऊ द्या, असं 7 वेळा म्हणायचं आहे. आणि ती गोष्ट बाजूला ठेवायची. जर आपल्याला दुसरं मूल असेल तर सेम असंच आपण ह्या वस्तू घ्यायच्या आहेत. खडे मीठ, मोहरी, मिरच्या आणि एक तुरटीचा तुकडा, तोही 7 वेळा आपण त्यांच्यावर उतरवायचा आहे. आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग या गोष्टी आपण एकत्रित करून एखादा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे, कागद घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पुरचुंडी करायची. जर आपल्याला बाहेर स्टोववर हे जाळणं शक्य असेल तर आपण हे बाहेर स्टोववरती ही पुरचुंडी जाळून टाकायची आहे. आणि जर शक्य नसेल तर आपल्या गॅसवरती एखादी जाळी ठेवून त्याच्यावरती ही पुरचुंडी जाळून टाकायची. आणि या पुरचुंडीमधल्या जळण्यानुसार आपल्या मुलांचे ज्या दोष असतील, अडचणी असतील त्या जळतील, नकारात्मकता दूर होईल, नजर दोष दूर होईल, आपल्या मुलांच्या मागची इडापिडा सर्व नष्ट होते. आणि अशा प्रकारे आपण हे या गोष्टी उतरून आपल्या मुलांच्या नजरबाधा किंवा त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करू शकतो. तर अशा प्रकारे पौर्णिमा अमावस्येला असे उपाय आपण अवश्य करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण जी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या सेवा करतो देवाच्या, त्याही अवश्य चालू ठेवायच्या. आणि ह्या ज्या आपण उपाय करतो, सेवा करतो, त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. ह्या सतत केल्या गेल्या पाहिजे. आपण म्हणू नये आज केली, पुढच्या पौर्णिमा अमावस्येला मी केली नाही पण काहीच फरक दिसला नाही, असं म्हणून कधीही चालणार नाही. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच आपल्याला आपल्या ज्या गोष्टी आहेत, इच्छा आहेत, त्या व्यवस्थित पूर्ण झालेल्या दिसेल, सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती दिसेल. तर नक्की तुम्ही हा उपाय करून पहा आणि काय फरक जाणवतो तो सांगा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. जर व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.